अंजन गावात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून गेल्या 4 दिवसांपासून 2 समाजात निर्माण झालेला वाद अखेर मिटलेला आहे। या प्रकरणामुळे गावात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मराठा समाजानं सुरुवातीपासूनच भूमिका स्पष्ट केली होती की मोजणीत संबंधित जागा देवस्थानची निघाल्यास पुतळा सन्मानपूर्वक दुसऱ्या ठिकाणी हलवला जाईल। दरम्यान काही बाह्य घटकांकडून वाद पेटवण्याचा प्रयत्न होत असल्याची माहिती समोर आली होती। मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार मंत्री जयकुमार गोरे यांनी घटनास्थळी भेट दिली आणि दोन्ही समाजातल्या प्रतिनिधींशी चर्चा केली। त्यानंतर झालेल्या अधिकृत मोजणीत संबंधित जागा देवस्थानची असल्याचं स्पष्ट झालं। या निर्णयामुळे दोन्ही समाजातला वाद शांत झाला असून गावात पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली आहे। 814 मध्ये जो देवस्थान होता त्याच्या बाजूचा गट 815 आहे, त्यामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी जागा देण्याचा निर्णय घेतला आणि ते गावातले ग्रामस्थ होते, कलेक्टर महोदय असतील आणि अधिकारी असतील, यांनी जी जागा त्या ठिकाणी 815 गट नंबरमध्ये सिलेक्ट करतील त्या ठिकाणी आम्ही महाराजांचा पुतळा बसवणार आहोत आणि बसवत असताना तो पुतळा सन्मानजनक असावा म्हणून DPDCच्या माध्यमातून 1 कोटी रुपये देण्याचाही निर्णय आम्ही घेतला आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही दोन्ही समाज बांधवांच्या मध्ये एकमत करून वाद मिटवला। तर हा वाद आता अखेर मिटलेला आहे आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। महाडा तालुक्यातील अंजनगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आश्रम पुतळा होता, तो आपण पाहतो की या ठिकाणी हलवण्यात आलेला आहे। या बाजूला चबुतरा होता, आता त्या चबुतरावरनं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हलवून आयसर टेम्पोमध्ये ठेवण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकतो त्याच्या बरोबरच्या समोरच्या बाजूला जो ST महामंडळाची जागा होती त्या ठिकाणी आता पुतळा बसवण्याचं काम सुरू झालेलं आहे। एकूणच आपण पाहतोय की गेल्या 3 दिवसापासून मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झालेला होता, पण प्रशासनानं काल रात्री या संदर्भात प्रामुख्याने बैठक घेतली दोन्ही समाजाची आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की या ठिकाणी हा वाद संपवण्यात आलेला आहे। हा पुतळा दुसऱ्या ठिकाणी लावण्यात येतोय। एकूणच आपण पाहतो की दोन्ही समाज या ठिकाणी गावामध्ये आक्रमक झालेले होते, मोठा पेच प्रसंग निर्माण झालेला होता आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय की प्रशासनानं प्रामुख्यानं या ठिकाणी भूमिका घेत दोन्ही समाजाला समजावलं। पालकमंत्री गोरे या ठिकाणी होते, त्यांनी देखील आपण पाहतो की भूमिका घेतली। राजन पाटील जे माजी आमदार आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये भूमिका घेतली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की गावकऱ्यांची समजूत काढल्यानंतर हा चबुतरा जो आहे तो हलवला त्या बाजूला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की तो आयसर टेम्पोमध्ये असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आता त्या ठिकाणी बसवला जाणार आहे। कालच स्पष्ट करण्यात आलेलं होतं की गावात अशा ठिकाणी हा पुतळा बसेल त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान राखला जाईल आणि त्याच पद्धतीने आपण पाहतो की या बाजूहून हा पुतळा काढून पलीकडच्या बाजूला शिफ्ट करण्यात आलेला, कारण या बाजूची ही जागा जी आहे ती देवस्थानची असल्याचं या ठिकाणी म्हटलं गेलं। त्यामुळे मी तुमचा प्रताप नाईक, G24 तास, अंजनगाव, म्हाडा।